चला तर मग आज ऐकूया एक भन्नाट गोष्ट. ही गोष्ट आहे एका अशा सुपर हिरोची ज्याचं नाव आहे मंकी मिस्टर आणि त्याचा सुपर बनाना. कार्टूनपूर नावाच्या एक मस्त हिरव्यागार जंगलात आपला हिरो मंकी मिस्टर राहायचा. तो जितका खट्याळ होता तितकाच हुशारही. पण त्याची ना एक छोटीशी कमजोरी होती. एक अशी गोष्ट जी त्याला सगळ्यांपेक्षा अगदी वेगळं बनवायची. आणि ती कमजोरी होती केळी. हो, केळी. पण विचार करा, केळी पाहिल्यावर असं नेमकं काय होत असेल की त्याची अख्खी ओळखच बदलून जायची. काही अंदाज येतोय? तर ओळख करून घेऊया कार्टूनपूरच्या या अनोख्या हिरोची, ज्याची ताकद एका खूपच खास गोष्टीत दडलेली होती. हो, बरोबर ओळखलत. केळी दिसताच आपला साधासुधा मंकी मिस्टर चक्क एका सुपर हिरोमध्ये बदलायचा. तो बनायचा शक्तिशाली सुपर मंकी. पण बघा, प्रत्येक हिरोच्या आयुष्यात काही ना काही अडचण तर येतेच, हो ना? आणि इथेही तसंच झालं. एके दिवशी कार्टूनपूरच्या जंगलात अशी एक घटना घडली की सगळ्या प्राण्यांची झोपच उडाली. जंगलात सगळीकडे एकच बातमी पसरली होती. जंबो हत्तीचा लंच बॉक्स चोरीला गेला होता. आणि ही काही साधीसुधी गोष्ट नव्हती बरं का. कारण तो काही साधा लंच बॉक्स नव्हता. अरे बापरे, त्यात होते जंबोचे पूर्ण 100 नारळ. बिचारा जंबू काळजीने ओरडला, अरे देवा, माझे 100 नारळ गेले कुठे? आता जंगलावर इतकं मोठं संकट, मग आपला हिरो गप्प कसा बसेल? हीच तर वेळ होती सुपर मंकीच्या एंट्रीची. जंबूची ही अवस्था बघून मंकी मिस्टरनं अजिबात वेळ वाया घालवला नाही. त्याने पटकन आपलं गुप्त शस्त्र काढलं, एक खास सुपर बनाना, आणि मारला त्यावर एक मोठा घास. आणि टिंग झालं काम. एका क्षणात साधा मंकी मिस्टर बनला होता शक्तिशाली सुपर मंकी. आता तो चोराचा शोध घ्यायला एकदम तयार होता. सुपर मंकी लगेच कामाला लागला. मिशन एकच होतं, जंबोचा लंच बॉक्स शोधायचा आणि चोराला पकडायचं. त्याने आजूबाजूला बारकाईने पाहायला सुरुवात केली, पुरावे शोधायला सुरुवात केली. आणि त्याला 3 महत्वाचे धागेदोरे सापडले. पहिला होता जमिनीवरचे मोठमोठे पावलांचे ठसे. दुसरा जवळच्याच एका झाडावर अडकलेला एक नारळ. आणि तिसरा दुरून आलेला एका भल्या मोठ्या ढेकराचा आवाज. ते सगळे पुरावे आणि विशेषतः तो ढेकराचा आवाज सुपर मंकीला एकाच दिशेने घेऊन जात होते. त्याला आता पक्की खात्री झाली होती की चोर आसपासच कुठेतरी आहे. सुपर मंकी त्या आवाजाच्या मागे मागे गेला आणि एका मोठ्या झाडीमागे जे पाहिलं तिथे होता हिप्पो हिप्पी, आणि त्याच्या आजूबाजूला नारळांचा नुसता खच पडला होता. चोर सापडला असं समजून सुपर मंकीने मोठ्या आवाजात जाब विचारला, हिप्पो, तू चोरलास का जंबोचा लंच बॉक्स? पण हिप्पोचं उत्तर ऐकून सुपर मंकी सुद्धा चक्रावला. हिप्पो अगदी निरागसपणे म्हणाला, अरे नाही रे बाबा, मला वाटलं हे माझे टेस्टी बॉल्स आहेत. तर खरी गंमत अशी झाली होती, बिचारा हिप्पो होता डाएटवर आणि त्याला लागली होती कडाडून भूक. मग काय, भुकेच्या नादात त्याने नारळांनाच आपले डाएटवाले टेस्टी बॉल समजून खायला सुरुवात केली. आता सगळा गैरसमज दूर झाला होता. म्हणजे चोर वगैरे कोणीच नव्हतं, फक्त एक छोटासा गोंधळ उडाला होता. पण सुपर मंकीला आपलं काम तर पूर्ण करायचंच होतं. सुपर मंकीने आपला केळी पोवरचा वापर केला. जंबोचा तो रिकामा लंच बॉक्स उचलला आणि जंबोकडे सुखरूप परत पोचवला. चला, म्हणजे प्रकरण आता मिटलं होतं. जंबो तर इतका खुश झाला, त्याने सुपर मंकीचे खूप खूप आभार मानले आणि त्याला एक भन्नाट बक्षीसही जाहीर केलं. तो आनंदाने म्हणाला, धन्यवाद सुपर मंकी, उद्या तुला माझ्याकडून अनलिमिटेड केळी बुफे. अनलिमिटेड केळी हे ऐकूनच आपला मंकी मिस्टर आणखीनच चार्ज झाला. तो एकदम आत्मविश्वासाने म्हणाला, मला अजून सुपर बनायचंय, तयार रहा. आणि असं म्हणत त्याने पुढच्या साहसासाठी जणू इशाराच देऊन टाकला.